नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 10च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. खरातच्या व्यवहारांची इन्कम टॅक्सकडून तपासणी होणार. आयकर विभागाकडून या संदर्भातली चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती. तपासणी दरम्यान मालमत्ता खरेदीसाठी खरातने पैसा कुठून आणला याची देखील चौकशी होणार. भोंदू खरात प्रकरणाचे सोमवारी विधिमंडळात पडसाद उमटणार. प्रकरणाची खोलवर गेलेली पाळेमुळे बघता सोमवारी विरोधक खरात फाईल्सचा मुद्दा गाजवणार. मस्साजोगसह बीड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक. निवडणूक कार्यक्रम जाहीर. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. काशीगाव मेट्रो स्थानकाची परिवहन प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी. मेट्रो 9 एप्रिलपर्यंत प्रवाशांच्या सेवेत. एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेट्रोचं भव्य लोकार्पण होणार. भंडाऱ्यात गांजा विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 54,000चा मुद्देमाल जप्त. धाराशिवमध्ये पुतळा आणि जयंतीसाठी वर्गणी न दिल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि दाथा बुक्क्यांनी मारहाण. कळंब पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच तारागिरी ही अत्याधुनिक आणि स्वदेशी बनावटीची स्टेल्थ ब्रिगेड युद्धनौका सामील होणार. 3 एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत एका विशेष सोहळ्यात ही युद्धनौका नौदलात कार्यान्वित केली जाणार. 15 डब्यांच्या लोकलसाठी पॉवर ब्लॉक. टिटवाळा वाशिंद स्थानकादरम्यान आजपासून 4 दिवस कामे. ब्लॉकचा मेल एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम. धाराशिव शहरातील खिरडीमळा भागात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या जनावरांची सुटका. कारवाईत सुमारे 2,17,000 रुपये किमतीची जनावरे जप्त. बीडमध्ये 4 चाकी गाडीतून अज्ञाताने 1 लाख लांबवले. ग्रामीण पोलिसात फिर्याद. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.